आणखीन एक महत्त्वाची राजकीय घडामोड, मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्तीला पवार गट पाठिंबा देणार असं कळतंय। 50% जागा वाढवायचं ठरल्यास पवार गट पाठिंबा देणार आहे। काँग्रेस आणि डीएमके सुद्धा पाठिंबा देणार अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय आणि या अधिवेशनात विधेयक आल्यास पाठिंबा दिला जाईल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। अर्थातच थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, काही महत्त्वाच्या अटी शर्ती यापूर्वीच खरं तर ठेवण्यात आलेल्या होत्या विरोधी पक्षाकडनं आणि याच अटी शर्तींसह मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्तीला पवार गट पाठिंबा देणार कळतंय, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण पाहतोय की मतदारसंघ पुनर्रचनेचं जे विधेयक आहे ते गेल्या अधिवेशनात मांडलं होतं, परंतु ते बिल पास होऊ शकलं नाही कारण का विरोधकांनी त्याला पाठिंबा दिला नव्हता। परंतु आता कदाचित ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये ते विधेयक मांडून पास देखील केलं जाऊ शकतं, कारण का आता पुरेसं पाठबळ या विधेयकाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते। जी माहिती आपल्याला मिळाली आहे सुप्रिया सुळे यांच्याकडून, त्या माहितीनुसार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या पक्षाचे जे इतर खासदार आहेत ते देखील एनडीएला त्यांच्या या विधेयकाला समर्थन देण्यासाठी तयार आहेत आणि त्यांनी काही अटी शर्ती घातल्या आहेत। पण अटी शर्ती काय आहेत की जर तुम्ही कारण काँग्रेसचा पाठिंबा देणार नाही असं कळतंय। अर्थात प्रज्ञा, सुप्रिया सुळेंनी सांगता असं देखील सांगितलं की काँग्रेस आणि डीएमके यांचा देखील पाठिंबा असणार आहे। परंतु आपण काही वेळापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांकडून हे जाणून घेतलं, तेव्हा त्यांचं स्पष्ट मत आहे की इंडिया आघाडीमध्ये या विधेयकाला पाठिंबा देणार नाही असं सांगितलं होतं। नक्कीच जुई, थोडंसं तुला थांबवते आणि आताची आणखीन एक महत्त्वाची बातमी, काँग्रेस पक्षाकडनं विधेयकाला विरोध कायम आहे। सुप्रिया सुळे आमच्या प्रवक्त्या नाहीत असं काँग्रेसचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्या आमच्या पक्षाबद्दल भाष्य करू शकत नाही असं स्पष्टीकरण काँग्रेसनं दिलंय। त्यामुळे केंद्रामध्ये इंडिया आघाडी आणि राज्यामध्ये या विधेयकावरनं मतभेद आहेत हे देखील आता स्पष्ट होतंय आणि जे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेलं आहे त्याच्याशी आम्ही सहमत नाही असं काँग्रेसनं स्पष्ट केलेलं आहे। आणि दुसरीकडे त्यांनी हेही सांगितलेलं आहे की आमचा या विधेयकाला विरोध असेल। जुई, खरं एकीकडे आपण बघतोय की हा अंतर्गत जो विरोध होता तो दिसतच होता, पण आता स्पष्टपणे सुप्रिया सुळे की आमच्या प्रवक्त्या नाही आहेत असं म्हणणं आहे काँग्रेसचं। प्रज्ञा, केंद्रामध्ये इंडिया आघाडीत आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीमधला जो अंतर्गत वाद आहे तो आता स्पष्टपणे चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळतोय, कारण का सुप्रिया सुळे यांनी काही वेळा आधीच माहिती दिली की काँग्रेस पक्ष देखील या विधेयकाला पाठिंबा देणार आहे, परंतु काँग्रेस पक्षाकडून याला स्पष्टपणे नकार देण्यात आला आहे। त्यांचं म्हणणं आहे की सुप्रिया सुळे आमच्या प्रवक्त्या नाही, त्यामुळे आमच्या पक्षाची भूमिका हे सुप्रिया सुळे मांडू शकत नाही। त्यांच्या पक्षाचं जे काही मत आहे ते त्या मांडू शकतात आणि यामुळे जो वाद आहे त्यांचा अंतर्गत तो पुन्हा एकदा समोर आला आहे, कारण का काँग्रेसचं स्पष्टपणे म्हणणं आहे की इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला होता की या विधेयकाला आपण पाठिंबा द्यायचा नाही। जरी पावसाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक पुन्हा एकदा सभागृहात मांडण्यात आलं, आपण त्याला पाठिंबा द्यायचा नाही। परंतु आता सुप्रिया सुळे आणि त्यांच्या अतुल लोंढे सध्या आपल्या सोबत आहेत। अतुल लोंढेजी, काय नेमकी तुमची भूमिका असणार आहे? कारण 20 तारखेपासून अधिवेशन सुरू होतंय, तुम्ही विधेयकाच्या विरोधात आहात असं कळतंय। बिलकुल, हे विधेयक जे आहे हे देशाचं विभाजन करणारं विधेयक आहे। हे जे आपलं केंद्र राज्य संबंध जे संविधानात दिलेलं आहे त्याच्या विरोधातलं आहे। लोकसंख्येचा जर आधार घेतला तर ज्या महाराष्ट्रापासून खालती दक्षिणेतल्या राज्यांनी लोकसंख्या कमी केली, देशाच्या संसाधनांवरचा भार कमी केला, अशा राज्यांना ही शिक्षा होईल। आता जे प्रेझेंट स्वरूपामध्ये जे बिल आहे त्याचा जर विचार केला तर शरद पवार गटाला असं वाटत नाहीये सुप्रिया सुळे समर्थन करतायत। मी काय बोलतो, आमची भूमिका पहिले तुम्ही ऐकून घ्या। तामिळनाडूच्या जागा कमी होणार आहेत, केरळच्या जागा कमी होणार आहेत, कर्नाटकाच्या जागा कमी होणार आहेत, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ज्या ज्या राज्यांनी लोकसंख्या कंट्रोल केल्या त्या, आणि मग जागा कोणाच्या वाढणार आहेत तर बिहारच्या आणि उत्तर प्रदेशच्या। मग दक्षिणेतल्या राज्यांचं महत्वच राहणार नाही पार्लमेंटमध्ये, तर मग तो देशाच्या अखंडतेवर आघात होईल ना। अखंड भारताची भाषा बोलणारे लोक असं विघातक बिल आणतात आहे, तर त्याला काँग्रेसचा सपोर्ट असण्याचं काहीच कारण नाही। बरं अतुलजी, यापूर्वी सुद्धा तुम्ही जे मुद्दे मांडलेले होते किंवा ज्या अटी शर्ती आहेत तुमच्या, त्या जर मान्य झाल्या तर मात्र तुम्ही त्याला पाठिंबा देणार? कारण तशा स्वरूपाची भूमिका ही पवार गटानं पण घेतली आहे।
असं आहे की 50% जर इव्हनली समानतेनं, हम्म. जशा 39 जागा तामिळनाडूमध्ये आहेत त्याच्यामध्ये जर 19 जागा पुन्हा वाढत असतील 50% जायच्याने लोकसंख्येपेक्षा राज्याचा आधार घेऊन, हम्म. तर मग त्याला विचार करता येईल ना त्याच्यावर पक्ष आणि पक्षातले ज्येष्ठ नेते जे आहेत ते विचार करतील. पण जर तुम्ही लोकसंख्येचा आधार घेऊन त्यांचं प्रतिनिधित्व जर कमी करणार असाल दक्षिणेतल्या राज्यांचं, तर ते डेंजरस आहे ना देशासाठी, देशाच्या एकतेसाठी डेंजरस आहे. त्याला कसं सपोर्ट करणार आहे? त्याला आमचा विरोध आहे, होता आणि राहील. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी अतुलजी. तर 50% जी मर्यादा आहे त्या संदर्भातला जर अर्थातच महत्त्वाचा निर्णय समोर आला तर मात्र काँग्रेस पक्षाची भूमिका ही वेगळी असू शकते. मात्र सुप्रिया सुळे यांनी सुद्धा हाच महत्त्वाचा मुद्दा यावेळेला उपस्थित केलाय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत होत्या आमच्या प्रतिनिधी जुई जाधव. आपले हे आभार.